नमस्कार. आज जवळपास आठवडाभरानंतर आपण भेटतोय, पण मध्यंतरी काही कामांमुळे किंवा माझ्या परीक्षांमुळे आपल्याला भेटता आलं नाही. मात्र या सगळ्या कालावधीमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. बऱ्याच ट्रोलिंग आणि मूर्खपणाच्या घटना घडलेल्या आहेत. सामाजिक पातळीवरती, सरकारी प्रशासकीय पातळीवरती देखील बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत. मात्र आज आपण बोलणार आहोत भाजपच्या 3 वाचाळवीरांविषयी. खरं तर इतक्या महत्त्वाच्या विषयांमध्ये या मंडळींवरती बोलावा असं यांचं कर्तृत्व किती आहे हा संशोधनाचा विषय. मात्र ज्या गोष्टी हे बोललेले आहेत त्याचा निषेध तर व्यक्त केला पाहिजे, पण मोदीजी तुमच्या वाचाळवीरांना आवरा हे सांगण्यासाठी देखील मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. सगळ्यात पहिला नंबर याच्यामध्ये लागतो तो भाजपचे मध्य प्रदेशातील आमदार आणि मंत्री असलेले विजय शहा यांचा. विजय शहांनी एका भाषणामध्ये बोलताना कर्नल सोफिया कुरेशी ज्या आपल्या देशाचा अभिमान आहेत, स्त्री शक्तीचं प्रतिबिंब आहेत, त्यांना त्या माणसाने ज्या आतंकवाद्यांनी आपल्या बहिणींचं सिंदूर पुसलं, आपण त्यांच्या बहिणीला तिथे पाठवून त्यांचं काम तमाम केलं असं वक्तव्य केलंय. इतकी बेताल बडबड आणि इतकं मूर्ख वक्तव्य करणाऱ्या या माणसावरती अजून देखील कारवाई झालेली नाही. खरं तर सोफिया कुरेशींचा अपमान केल्यानंतर, देशाच्या भावना दुखावल्यानंतर अशा डुकरांवरती खरं तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. पक्षातून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, कारण त्यांचा पक्ष देशभक्तीची दुकानदारी करतो. याच्यामध्ये दुसरा नंबर लागतो तो मध्य प्रदेशाचेच उपमुख्यमंत्री असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीचा. त्यांनी म्हटलं की सबंध देश, देशाचे सैन्य, सगळी सेना आणि अधिकारी हे मोदींच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत. मला यांना हे विचारायचे की मंत्रीजी, मोदींच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं उखळ पांढरं करून घेण्याची गरज ही तुम्हा भाजपवाल्यांना आहे. देशाच्या सैन्याला कोणाही पुढे झुकायची गरज नाही. इव्हन इंडियन आर्मी ही झुकत नाही तर झुकवते, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. 5 स्टारची एक ऍड आहे ज्याच्यामध्ये आपण बघतो की 5 स्टार खाल्ल्यानंतर माणूस काही करत नाही, समोरचा वाचतो, त्याला म्हणतात की थँक्यू बेटा, तू काहीच केलं नाहीस. तसं मोदींना म्हटलं पाहिजे की या सगळ्या कालावधी मोदी तुम्ही काहीच केलं नाही, हे देशासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. मात्र त्याच्यानंतर मोदींनी जे केलं त्याच्याबद्दल मोदींना जाब विचारला पाहिजे, कारण आपण पाकिस्तान सोबत हारलो नाही. आपलं देशाचं जे सैन्य आहे ते मजबूत होतं म्हणून. मात्र आपण तहात हारलो, युद्धात जिंकलो नाही, कारण देशाचं नेतृत्व कमकुवत होतं, हे मान्य केलं पाहिजे. आणि याच्यानंतर नंबर लागतो 52 कुळेचा. त्यांनी तर कॉमन सेन्स या गोष्टीलाच कचऱ्याची पेटी दाखवलेली आहे. त्यांनी असं वक्तव्य केलंय की पाकिस्तानात जाऊन मोदींनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मला या माणसावर बोलायचंच नाहीये. म्हणजे हे स्लिप ऑफ टंग आहे, कॉमन सेन्सचा अभाव आहे. मुळामध्ये मोदीजी हे पहलगाम हल्ल्यानंतर पहलगामला न जाता बिहारच्या निवडणुकीत गेले, नंतर अख्खी मंडई फिरून आले, पण मोदी काही लष्कराकडे गेले नाहीत आणि सगळं आटोपल्यावरती तिकडे गेले. भाजपच्या मंत्र्यांनी मोदींचं कौतुक करावं, मला काही घेणं देणं नाही, म्हणणं नाही. मात्र सोफिया कुरेशींचा ज्यांनी अपमान केला, विजय मिस्त्रींच्या मुलांना, त्यांच्या मुलीला, बायकोला ज्यांनी अपमान केलाय, ज्यांनी घाण वक्तव्य केली, त्यांच्यावर देखील भाजपच्या मंत्र्यांनी बोलावं. आणि प्लीज आता या वाचाळवीरांना आवरा, यांच्या जिभांना हाड बसवायची गरज आहे, हे मी आता इथं नमूद करतो. आणि माय फ्रेंड डोलांड, ज्याचं आता खूप काय त्याला झालंय माहित नाही, तात्या, त्यांच्यावर देखील मी बोलणार आहे. पण तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.